असं त्याचं हे करते, घाणेरडेपणा करते. आणि दुसरी गोष्ट इथे बघा, पालिकेने किती छान इथं लोकांना संदेश दिला. इथं पहिला कचरा टाकत होते, इथे कचरा टाकलं दंडात्मक. इथं भरपूर प्रमाणात कचरा टाकत होते आणि यांनी बऱ्याच प्रकारचे असे टायर वगैरे स्वच्छता केली. पण लोकांना समजत नाही की बाबा आपण कचरा कुठं टाकावा, कसं टाकावा. जिथं आपल्याला महापालिकेने विरोध केला आहे तिथं पण लोक कचरा टाकतात. ही खूप खेदाची गोष्ट आहे. असं नाही की सगळी जनता अडाणी आहे किंवा काय, सगळी जनता शिकलेली आहे, सगळ्यांना आजकाल वाचता येतं. वाचूनसुद्धा लोक आंधळेपणाने इथं कचरा टाकतात. कसं आजार पसरणार नाही तर कसं पिंपरी चिंचवड घाण नाही दिसणार. हे अशा ज्या लोकांना संस्कार नाही, भारत माझा देश आहे म्हणतात आणि असं देशामध्ये घाण करतात. एक प्रशासनाने केलेले एक चांगला प्रयत्न आहे आणि त्याला लोक गालबोट लावतात. बघितलं का मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे. याच्यामध्ये गादी आहे, बराच ओला सुका कचरा. ते बघा, खूप वाईट वाटतं हो असं बघितलं ना. जे लोक आपलं कष्टाने एवढं काम करतात, कुठे कुठे काम करणार त्यांनी. असं जर प्रत्येक ठिकाणी जर लोकांनी कचरा टाकला तर मग परत प्रशासनाला वरडायचं, स्वच्छता नाही, महापालिकेकडे कर्मचारी नाही, कुठं कुठं पळणार. अजून एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. हे आहे बिजलीनगरचं, पेट्रोल पंपाच्या साईडचं आहे. खूप भयावह अवस्था आहे. एवढी छान त्याने केली आहे. इथं नाही टाकले, इथं एका रोबोट समोर टाकलाय आणि इथं समोर टाकलं. खूप वाईट आहे. हा रात्री कचरा टाकतात, ज्यावेळेस अंधार असतो, कोणी नसतं, आणि इथं समोर 2-3 लोक बसतात पालिकेचे किंवा रिक्षामध्ये वगैरे बसतात, हे असं कचरा टाकतात. मित्रांनो, खूप वाईट परिस्थिती आहे. कृपया तुम्ही कचरा टाकू नका. स्वच्छता ठेवली तर स्वच्छता राहणार आहे. विनाकारण आपला देश घाण नाही करायचा. नियमाने राहावा, स्वच्छ राहा.